नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मस्त आहात ना? आज आपण वड्याचं पीठ कसं तयार करायचं ते बघणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण वड्याची भाजणी कशी तयार करायची व त्याचे अचूक प्रमाण मी सांगितलं आहे। पीठ कशा पद्धतीने मळायचं ते पाहूया। एक मध्यम आकाराचा कांदा किसून घेऊया। त्यामध्ये 4 मोठ्या वाट्या भाजणीचं पीठ घेऊन आणि चवीप्रमाणे मीठ घालून ते चांगलं मिक्स करून घेऊया। पीठ आपलं छान मिक्स झालेलं आहे। इथे मी पीठ मळण्यासाठी तांदळाची पेस्ट तयार केली आहे। पेस्ट तयार करण्यासाठी पाव कप तांदूळ मिक्सरला रवाळ वाटून पाण्यामध्ये मीठ घालून पातळ शिजवून घ्यायचे आहे। थोडी थोडी पेस्ट घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। वड्याचं पीठ साधारण 7 ते 8 तास अगोदर मळून ठेवावं लागतं। पीठ छान भिजलं तर वडेही खूप टेस्टी लागतात। पीठ आपलं मळून झालेलं आहे। 8 तासानंतर पीठ छान फुलून आलेलं आहे। पिठाचे छोटे गोळे करून आपल्याला वडे थापून घ्यायचे। हे वडे चिकन, मटण, काळ्या वाटाण्याची आमटी याच्याबरोबर खूप छान लागतात। नक्की करून पहा ही रेसिपी, खूप आवडेल तुम्हाला। तेल कडक गरम करून घ्यायचे आहे। तेल गरम झाल्यानंतर फ्लेम मीडियम करून त्यामध्ये वडे अलगद सोडून तळून घ्यायचे। वडे छान असे फुगले आहेत। अशा नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। थँक यू।